हाय, पाठीमागच्या भागामध्ये आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी आपल्याला काय काय राईट्स, अधिकार आहेत हे जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केला होता. त्याचबरोबर आज आपण सविस्तर प्रयत्न करणार आहोत. तर त्यापैकी पहिला आहे ग्रॅच्युटी. तर ग्रॅच्युटी म्हणजे काय? तर आपण ज्या ठिकाणी नोकरी करत असतो त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 5 वर्ष पूर्ण झाले तर आपण ग्रॅच्युटीसाठी क्लेम करू शकतो. ग्रॅच्युटी शक्यतो ही आपल्या रिटायरमेंट नंतर आपल्याला मिळते. ही आपल्या कामाच्या बदल्यात मिळणारी एक रकमी रक्कम असते. ती आपण 5 वर्षानंतर क्लेम करू शकतो. ग्रॅच्युटी कोण देऊ शकतं? तर ग्रॅच्युटी ऍक्ट 1972 प्रमाणे ज्या कंपनीत कमीत कमी 10 मेंबर आहेत अशी कंपनी ग्रॅच्युटी देणे कायद्याने बंधनकारक आहेत. शासकीय संस्था व खाजगी कंपन्या या दोन्ही कंपन्यांना ग्रॅच्युटी देणं कायद्याने बंधनकारकच आहे. आणि ग्रॅच्युटी क्लेम करणं आफ्टर 5 वर्षानंतर हे प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, प्रत्येक कर्मचाऱ्याचा तो अधिकारच आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी आपण ग्रॅच्युटी क्लेम करू शकतो का? तर हो, आपण अशा काही सिच्युएशन्स आहेत ज्या ठिकाणी आपण 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी सुद्धा ग्रॅच्युटी क्लेम करू शकतो. तर त्यापैकी एक एक आहे, एक म्हणजे डेथ. जर समजा 5 वर्ष पूर्ण नाही झाले आणि 5 वर्ष पूर्ण व्हायच्यात एखाद्या पर्सनची डेथ झाली तर त्याचे नॉमिनीज, आणि जर नॉमिनीज नसतील तर त्याचे लिगल हेअर्स ग्रॅच्युटी क्लेम करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि अपघातात त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर अशी व्यक्ती सुद्धा 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी ग्रॅच्युटी मागू शकते. तिला तो कायद्याने अधिकार आहे. त्याचबरोबर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ग्रॅच्युटी कशी कॅल्क्युलेट करायची, आणि समजा जर तुम्ही ग्रॅच्युटीसाठी पात्र आहे तरीही तुम्हाला तुमची कंपनी ग्रॅच्युटी देत नसेल तर कोणाकडे तक्रार दाखल करायची, त्याची काय प्रोसिजर आहे आणि ग्रॅच्युटी कशी कॅल्क्युलेट करायची हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू सो मच.